तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या न्यू व्हिडिओमध्ये स्वागत आहे. एस पी जॉय 45 हे आपल्या चॅनलचं नाव आहे. जर तुम्ही सर्व आज नवीन आले असाल तर लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आज आपण थोडासा हाय लेवलमध्ये खेळणार आहे. आज आपल्यासोबत आपला मित्रसुद्धा खेळणार आहे, जो गुजरातशी आहे आणि तो मला टीममध्ये मिळाला. तर तो मला रिक्वेस्ट टाकू होता किती दिवस, मी ॲक्सेप्ट नव्हती केली. आज ॲक्सेप्ट केली तर त्यांनी मला रिक्वेस्ट केली की भाऊ चला आपण पण खेळूया गेम. तर ठीक आहे चल भाऊ, त्याच्यासोबत पण गेम प्ले करायचं ठरवलं. म्हणजे मस्त मॅच चालली आहे आमची दोघांची. तर तो कधी आला तर मला रिक्वेस्ट टाकतो, पण मी कधी कधी रिक्वेस्ट उचलत नाही, कारण मी एकट्यानेच गेम खेळायचा प्रयत्न करतो जास्त तर. हे बघा, हा पाटी आहे, तो माझा मित्र आहे नवीन. तो गुजरातशी आहे भाई. मी महाराष्ट्रीयन आणि तो गुजरात. खूप लॉंग डिस्टन्स आहे. तर तो बारका मुलगा आहे, बोलून एक 16-17 वर्षाचा. हां, आम्ही दोघं मस्त टीमअप बिमअप करत खेळत होतो. एक नंबर मॅच चालू होती. तर त्याच्यात एक सिच्युएशन आली की की जे बंदी लोकं होती जी खूप रशर करायला बघत होती. पण आमचे टीम मेंबर्स पण आज खूप भारीवाले होते, म्हणजे सगळ्यांना नॉक करूनच जात होते. हां, हे तर भारी होतं. म्हणजे मी डिझर्व करत होतो तशी गेम ती आज मी खेळलोय. म्हणजे कालसुद्धा जे पूजा केली ते तुम्ही बघितलंच. पण आज जो झाला त्यात खूप भारी वाटलं. म्हणजे बघा, जर तुमच्यासोबत तुमचा फ्रेंड असेल किंवा कोण असेल, गेमर पार्टनर बोलून बोलतोय मी, भारी असते ते एक नंबर. भाई मला तर खूप आजच्या गेममध्ये एवढं बरं वाटलं ना, की आपल्यासोबत एक फ्रेंड खेळत आहे. खूप भारी वाटलं भाई. ना तो आपल्याला जसं आपण मेल्यानंतर रिव्ह्यूसुद्धा करत होता आणि मला तो बोलला काय माहीत आहे? बोलतो, "भाई देख तेरे को कोई ना कोई बोलता है, तेरी पेटी को लूट के जा रहे हैं अपने." मैं उसको क्या बोलूँ? मी बोललो, "भाई अरे आपलेच आपल्याला लुटून जातात आणि त्याच्याने काही नवीन ना." म्हणून कोणच्यावर पण विश्वास नाही ठेवायचा भाई. बोलला, "भाई क्या बोल रही है भाई तुमने? एक नंबर बोलते." अरे भाई मी हसतच राहिलो. तो बोलला, मला बोलतो, "भाई ते मग तुम्हारी वॉइस बहुत अच्छी है." भाई सच्ची वॉइस अच्छी है क्या? मी बोललो. मी बोललो, रिअली तुझी वॉइस भारी बोलते." बरं आहे भाई. धन्यवाद, धन्यवाद. जर याने गाणी ऐकलं असतं तर बसारच बोलले असता मला. राहू दे. पण मी नंतर गाडी घेऊन गेलो, आपल्या फ्रेंडला घेऊन गेलो तिकडे, जिथे आपल्याला लास्टचा झोन येणार आहे. ते खूप टन मारत मारत चाललेलो. तिथे नुसती गाडी ठोकत होतो एक जागी दुसऱ्या जागी. ते इथं पण थोडी सिच्युएशन होती. बंदे आलेले. ना गाडी माझ्या आकाशात उडते, ना स्पीड बूस्टर एवढा वाढला की गाडी हातात पण कंट्रोल नव्हती होत. तर इथं फायनली किल केलाय त्यावी. तर मला किल करायला तर मिळतच नव्हतं. तर इथे माउंटेनच्या इथे, माउंटेन बोलतोय, दगडाच्या पाठी होता बंदा. त्याला मारायचा प्रयत्न केला, पण तो काही मला मिळाला नाही. पुढे गेलोच की जसे की बंदे येतात जातात, येतात जातात. डॅमेज पण देतात नंतर. हे बघ आता डबल दिला. यो डॅमेज काही मला जास्त पडला भाई. लगेच ग्लोअल टाकला म्हणून वाचलो. तर नंतर डबल तिथंच एरियाला लॉक केला. तर भाई नुसतं पळतान काय समजत नव्हतं की काय करू. मग पाठी गेलो. तर मी, एक बंदा माझ्या जवळ होता. त्याला जवळ आहे, त्याला सोडणार नाही. मग त्याचा किल घेतल्याशिवाय राहणार नाही, असं माझं आहे. तर त्याला संपवलं. मग फ्रेंड आला दुसऱ्याजवळ झाडाच्या इथं लपलो मी. झाडाच्या इथून एक बंद्याला डाऊन करायचा प्रयत्न करत होतो. तो झालाच असेल. पण भाई नशीबच फुटकं होतं. आजच्या मी जास्त किल नाही केलं, पण जेवढं पण किल केलं ते महत्त्वाचंच होतं. आता आपले जर 7 जण राहिले आणि त्याच्यातून 4 जण आम्हीच आहोत. म्हणजे बघा तुम्ही किती भारी स्क्वॉड जमलेला आमचा. इथं पाहिलं रिवाय दिला थोडासा मीनी. तर पुढे जाऊन भाई एकाला नॉक, भाई कडक नॉक झाला ह्यो. कारण लई नुसता त्रास देत होता. तर रिवाय दिला मित्राला, नॉक झाला होता म्हणून. तर पुढे गेलो तर बघतोय ते एकीनं डॅमेज दिली ना. जो बंदा आपल्याला मारताना ग्लोअल लावला ना भाई, मॅच बुया. म्हणजे विचार भाई, एवढा भारी वाटलं ना. मॅच होती 30 मिनिटाची, तिला मी शॉर्टमध्ये केली आहे ना. आजचा आपला रँक पुश असा झालेला आहे. तर गाईज, तुम्हाला कसं वाटलं आपल्या मित्रांसोबत खेळून, मी कसं खेळलो आज, ते मला कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका.
आणि असंच आपल्याला सपोर्ट करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅव अ नाईस डे. बाय.